हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते आपल्या चॅनलवरती होममेकर प्रणितामध्ये। आज होती संकष्ट चतुर्थी, त्यामुळे संकष्टीचं देखील मला पूजा वगैरे संकष्टीची करायची होती, मोदक वगैरे बनवायचे होते आणि आजच मला पारायणाला देखील सुरुवात करायची होती, कारण गजानन महाराजाचा प्रगट दिन आता येणार आहे। त्यानिमित्ताने मी दरवर्षी पारायण करत असते। तर एका दिवशी 21 अध्याय वाचणं होत नाही, त्यामुळे आता 7-7 अध्याय वाचून घेते आणि प्रगट दिनाच्या शेवटच्या दिवशी 1 अध्याय वाचते। त्यामुळे पूर्ण पारायण मग वाचलं जातं आणि समाप्ती देखील होते। तर आता मुलांची इथे शाळेत जाण्याची घाई सुरू होती, त्यांच्यासाठी इथे नाश्त्याला मी पोहे बनवलेले होते। माझा उपवासच होता, त्यामुळे बाबांसाठी आणि मिस्टरांसाठी देखील यामध्येच पोहे केलेले होते। सासूबाई गावाला गेलेल्या होत्या, तर आता इथे चहासुद्धा त्यांच्यासाठी बनवून घेतलेला होता। आमचा ऑलरेडी चहा घेऊन झालेला होता, आम्ही ब्लॅक टी घेतो दोघंही। आणि बाबांसाठी इथे दुधाचा चहा बनवलेला होता। तर आता आंघोळ वगैरे आटपून माझी स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली होती। चतुर्थीची पूजा आणि पारायण एकाच वेळी म्हटलं म्हणून मग बराच वेळ होईल, म्हणून मग आता स्वयंपाक देखील आवरून घेतलेला होता। आलू वांग्याची छान अशी भाजी केलेली होती। त्यानंतर इथे पूजा वगैरे मी मांडून घेतलेली आहे। साधीच पूजा केलेली होती, कारण माझ्याकडे फोटो वगैरे नाही आहे गजानन महाराजांचा, त्यामुळे आता इथे मी छोटीशी अशी माझ्याकडे मूर्त आहे तीच ठेवलेली आहे। त्यांची वगैरे छान अशी पूजा करून घेतलेली होती। मोदकसुद्धा केलेले होते। पारायण पोथी आता वाचत होती। विनायका वासतवत्री लोका गौरी सुता नमितो मी तुझं वाग्देवी श्री शारदे कृपा प्रसाद लाभुदे मती मंदा बुद्धी दे वरदा दायिनी होमज तैसे नमन देवांगना कुलदेवते संतजना स्थिर करी मग मना गजानन महात्मा लिहावया। गजानन विजय ग्रंथ थोर भक्तजना आवडे फार पारायण करती नारी नर समाधान चित्ता होत असे। परी प्रपंचाचा भार साहुनी करती व्यवहार कुणी होती लाचार सेवा न घडे हातून हुर हुर वाटे म्हणे रथ व्हावे पारायण। छान शांततेने आता इथे पोथी वगैरे माझी वाचून झालेली आहे। हळूहळू मी 7 अध्याय वाचून घेते, नंतर दुसऱ्या दिवशी देखील 7 वाजते, तिसऱ्या दिवशी 6 वाजते आणि शेवटच्या दिवशी मग एक जो राहतो तो प्रगट दिनाच्या दिवशी करते, कारण त्या दिवशी मला कार्यक्रमालाही जायचं असतं। माझ्या मावशीकडे कार्यक्रम असतो, तर त्यानिमित्ताने खूप घाईघाई असं मग होऊन जातं, त्यामुळे आधीही सगळं प्रयोजन मी करते। तर तुम्हीसुद्धा प्रगट दिनाचं काय केलं आहे, पारायण वगैरे केलं की नाही हे कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हाच भेटू एका छानशा अशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, बाय।